नमस्कार मित्रांनो, आज आपला भूगोल पीवायक्यू सिरीजचा दुसरा पेपर आहे। महाराष्ट्र राज्य सेवा गट ब पूर्व परीक्षा 2021। तर यातला पहिला प्रश्न आहे, भारतीय मूलभूत रस्ते सांख्यिकी 2017 नुसार भारतातील कोणते राज्य राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे? जरी आपण आजचा पण डाटा बघितला तर यात एक नंबरला महाराष्ट्र येतो। महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त नॅशनल हायवेज आहे। त्यानंतरचा नंबर उत्तर प्रदेशचा येतो, तिसऱ्या नंबरवर राजस्थान येतं आणि चौथ्या नंबरवर मध्य प्रदेश येतं। यांनी आपल्याला दुसऱ्या क्रमांकाचं राज्य विचारलंय, याचा अर्थ आपला आन्सर असेल ऑप्शन 4 उत्तर प्रदेश। पुढचा प्रश्न आहे, औद्योगिक विभाग आणि औद्योगिक क्षेत्र यांच्या जोड्या लावा। नाशिक, कोल्हापूर, नागपूर आणि औरंगाबाद दिलंय। आता तुम्ही जर महाराष्ट्रात राहत असाल तर तुमचा यापैकी कुठल्या तरी एका जिल्ह्यासोबत संपर्क येतच असणार। जसा की माझा औरंगाबाद आणि नाशिक मध्ये जास्त संपर्क येतो। मला माहिती की शेंद्रायमडीसी औरंगाबाद मध्ये येते आणि नाशिक मध्ये विंचूर येतं। मग याचा अर्थ काय? ड चं उत्तर 2 असेल। मग ड चं 2 3 आणि 4 मध्ये दिसतंय, याचा अर्थ ऑप्शन 1 आणि 2 राहू शकणार नाही। त्यानंतर कोल्हापूर जर बघितलं तर त्याचं हुपरी येईल आणि नागपूरचं बुटीबोरी येईल, म्हणजे क चं 1। क चं 1 आपल्याला 4 ऑप्शन मध्ये दिसतंय, हेच आपलं आन्सर राहणार। पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग टिंबटिंबा आहे। नवीन नंबरिंग नुसार बघितलं तर NH44 जो की श्रीनगर ते कन्याकुमारी दरम्यान आहे, हा सर्वात मोठा महामार्ग आहे। तर ऑप्शन 1 आपला आन्सर असेल। या महामार्गावर तुम्हाला दिल्ली, आग्रा, नागपूर, हैदराबाद, बेंगलुरू इत्यादी शहरं दिसतील। इतर ऑप्शन पण आपण चेक करून घेऊ। NH01 बघितला हा उरी ते लेह दरम्यान येतो। त्यानंतर NH48 हा दिल्ली ते चेन्नई दरम्यान येतो। त्यानंतर NH06 बघितलं हा नॉर्थ ईस्ट मध्ये तुम्हाला मिळेल, आसाम, मेघालय, मिझोरम मध्ये। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवितो? भारताची प्राकृतिक रचना बघितली तर ही आपली इंडियन प्लेट आहे आणि या साईडला युरेशियन प्लेट आहे। ही इंडियन प्लेट युरेशियन प्लेटच्या दिशेने मूव्ह होत राहते आणि यामुळेच या ठिकाणी हिमालयाची निर्मिती झालेली आपल्याला दिसेल। आपण जर बघितलं ही मूवमेंट अजूनही चालूच आहे, त्यामुळे या हिमालयीन भागात सतत भूकंप येत राहतात आणि हाच भाग उच्च भूकंप तीव्रता विभागात दर्शविला जातो। तर आपला आन्सर काय असेल? ऑप्शन 2 काश्मीर ते आसाम पर्यंतचा हिमालयीन विभाग। भारतामध्ये जर बघितलं तर भूकंपाच्या तीव्रतेनुसार एकूण 4 झोनमध्ये भारताचं वर्गीकरण करण्यात आलं आहे। आपण मॅपवर बघू। सर्वात आधी झोन 5, यात सर्वात जास्त भूकंप येणारा भाग जो की हिमालयीन भाग लाल रंगामध्ये आणि हा कच्चा भाग दर्शविला जातो। त्यानंतर त्याच्या आजूबाजूचा भाग हा झोन 4 मध्ये येतो। त्यानंतर झोन 3 मध्ये गुजरात असेल, महाराष्ट्र असेल, इकडे बिहार असेल, हा भाग दर्शविला जातो आणि झोन 2 मध्ये उरलेला भाग येतो। तर अशा प्रकारे 4 झोन मध्ये भारताला डिवाइड केले गेले आहे। पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रातील नागरीकरणाबाबत कोणते वाक्य चुकीचे आहे? या ठिकाणी आपल्याला चुकीचं विचारलंय। पहिलं वाक्य आहे, नागरी लोकसंख्येची टक्केवारी 45.23% आहे। तर महाराष्ट्रामध्ये नागरी लोकसंख्या 45% आहे, विधान बरोबर असेल। महाराष्ट्राचा नागरी लोकसंख्येत 3रा क्रमांक लागतो। प्रथम क्रमांकावर तमिळनाडू, दुसऱ्या क्रमांकावर केरला आणि 3ऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र। विधान ब पण बरोबर असेल। तिसरं विधान आहे, महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या 5,08,27,000 इतकी आहे, हेही विधान बरोबर आहे। महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी सर्वात कमी आहे। या ठिकाणी नंदुरबार नाही तर सिंधुदुर्ग पाहिजे होतं, म्हणजे विधान ड चुकीचं आहे। आपल्याला चुकीचं विचारलंय म्हणून ऑप्शन 4 फक्त ड आपला आन्सर असेल। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील जलसिंचन योजना व त्यांचे जिल्हे यांचे योग्य जोड्या लावा। आता या ठिकाणी सर्व योजना तुम्हाला माहिती असतील हे तर शक्य नाही, पण 1-2 जरी माहिती असले तरी आपला प्रश्न सुटतोय। जसं की सातारामध्ये कनेर प्रकल्प आहे, म्हणजे अ चं 3 येईल, 1 आणि 4 राहू शकणार नाही। त्यानंतर नांदेडमध्ये विष्णुपुरी येतं, म्हणजे क चं 2 येईल। क चं 2 फक्त 2 मध्ये दिसतंय आणि हेच आपलं आन्सर असेल। इतरही योजना बघून घेऊ। सातारामध्ये कनेर तसेच कोयना येतं। त्यानंतर नाशिकमध्ये बघितलं तर मुकणे, सुपले, गंगापूर, गिरणा इत्यादी प्रकल्प येतील। त्यानंतर नांदेडमध्ये बघितलं
तर विष्णुपुरी असेल, तसेच मन्याड येईल. या ठिकाणी यवतमाळमध्ये बघितलं तर बेबला, पैनगंगा हे प्रकल्प येतील. पुढचा प्रश्न आहे, सन 1981 ते 2011 या कालावधीतील भारतीय लोकसंख्या वाढ आणि कालसापेक्ष बदल कोणती लोकसंख्या संक्रमण अवस्था दर्शविते? आपण जर 1991 मध्ये बघितलं तर भारतीय लोकसंख्या वाढीचा दर हा जवळपास 23% इतका होता. त्यानंतर 2001 मध्ये हाच दर कमी होऊन 21% इतका झाला आणि 2011 मध्ये हाच दर कमी होऊन 17% इतका कमी झाला. यावरून लक्षात येते की एकूण लोकसंख्या तर वाढते, पण लोकसंख्या वाढीचा दर हा कमी होताना दिसतोय. मग यावरून आपण म्हणू शकतो की भारतीय लोकसंख्या ही उच्च लोकसंख्या वाढीचा कालावधी तरी घटता कल या अवस्थेत दिसेल. ऑप्शन 1 आपला आन्सर असेल. भारताच्या लोकसंख्या वाढीच्या एकूण अवस्था बघितल्या तर 1901 पासून 21 पर्यंत लोकसंख्या ही कमी होताना दिसेल. याचं मुख्य कारण म्हणजे दुष्काळ आणि त्यावेळेस पडलेले साथीचे रोग, यामुळे मृत्यूदर खूप जास्त होता. त्यानंतर 1921 ते 51 पर्यंत संथ गतीने लोकसंख्या वाढताना दिसेल. त्यानंतर 1951 पासून 81 पर्यंत एकदम जास्त लोकसंख्या वाढलेली दिसेल. लोकसंख्येचा विस्फोट हेही आपण म्हणू शकतो. त्यानंतर 1981 पासून 2011 पर्यंत लोकसंख्या तर वाढते, पण लोकसंख्या वाढीचा दर हा कमी होताना दिसेल. तर अशा या भारतीय लोकसंख्या वाढीच्या 4 संक्रमण अवस्था आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य म्हणजे टिंबटिंब. त्याचा आन्सर असेल ऑप्शन 4 आसाम. आसाममध्येच 1901 मध्ये आशियातली सर्वात पहिली ऑइल रिफायनरी दिग्बोई या ठिकाणी सुरू करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्याय गोदावरी नदीच्या उपनद्यांच्या लांबीनुसार चढता क्रम दर्शवितो? या ठिकाणी प्राणहिता नदी बघितली, 2 नद्या मिळून ही नदी तयार होते आणि हिची ॲक्च्युअल लांबी 113 किलोमीटरच्या आसपास आहे. त्यानंतर माजरा नदी, हिची लांबी जवळपास 700 किलोमीटरच्या आसपास आहे. वर्धा नदी, जी की विदर्भातली सर्वात मोठी नदी असून उत्तर दक्षिण दिशेने वाहते आणि 430 किलोमीटर इतकी हिची लांबी असेल. त्यानंतर प्रवरा नदी बघितली तर हिची लांबी जवळपास 200 किलोमीटर इतकी आहे. यांचा जर क्रम लावला तर सर्वात आधी प्राणहिता नदी, त्यानंतर प्रवरा नदी, त्यानंतर वर्धा नदी आणि शेवटी माजरा नदी, अशा प्रकारे क्रम लागेल. ऑप्शन 1 आपला आन्सर असेल. गोदावरी नदी बघितली तर महाराष्ट्राचा जवळपास 49% भाग या नदीने व्यापला आहे. हिची सुरुवात त्र्यंबकेश्वरपासून होते, त्यानंतर हिला उजव्या आणि डाव्या साईडने अनेक नद्या मिळतात आणि शेवटी राजमुद्रीच्या खाली आपला डेल्टा तयार करून बंगालच्या सागराला मिळते. एक लक्षात घ्या, ही महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधून वाहत जाते. पुढचा प्रश्न आहे, मृदा निर्मितीवर आधारित महाराष्ट्राच्या मृदा वर्गीकरणाचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास सर्वप्रथम सन 1938 मध्ये कोणी केला? आता अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला माहित असतील तर जमतील, नाही तर नाही जमणार. यावर तुम्ही जास्त काही करू शकत नाही. ऑप्शन 4 याचा आन्सर असेल डॉक्टर बसू आणि डॉक्टर शिरूर या दोघांनी जमिनीच्या उत्पत्तीनुसार जमिनीचे वर्गीकरण केले. ऊस लागवडीदार शेतकरी या प्रकारच्या वर्गीकरणाचा उपयोग करताना तुम्हाला दिसतील. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागातील मध्य कोकणमध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या? या ठिकाणी जर बघितलं तर सर्वच खाड्या तुम्हाला माहित असतील हे तर शक्य नाही, पण यातल्या काही महत्त्वाच्या माहिती पाहिजे. जसं इथे डहाणू वसई दिसतंय, या वरच्या साईडच्या म्हणजे उत्तर कोकणच्या खाड्या आहेत, आन्सर राहणार नाही. त्यानंतर तेरेखोल नदी शेवटची नदी आहे म्हणजे दक्षिण कोकणमध्ये येईल, हेही आन्सर राहणार नाही. देवगड आचरा बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतं म्हणजे दक्षिण कोकण, हे पण आन्सर राहणार नाही. मग उरलेलं ऑप्शन 2 राजापुरी, बाणकोट आणि केळशी या तिघ खाड्या मध्य कोकणमध्ये येतील. ऑप्शन 2 आपला आन्सर असेल. आपण मॅपवर लोकेशन बघू. इथे जसं आपण बघितलं डहाणू, दातिवार या वरच्या साईडला दिसतील, तेरेखोल, आचरा, देवगड या दक्षिण कोकणमध्ये दिसतील आणि ऑप्शन मध्ये बघितलेल्या राजापूर, बाणकोट आणि केळशी या खाड्या मध्य कोकणमध्ये दिसतील. पुढचा प्रश्न आहे, लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे विभक्त झाले आहेत. मॅप मध्ये बघितलं तर आपला भारत आहे, या ठिकाणी लक्षद्वीप आहे, त्याच्या खाली 9 डिग्री चॅनलची लाईन आहे आणि त्याच्या खाली मिनिकॉय येतं. मग आपला आन्सर काय असेल? ऑप्शन 2 9 अंश चॅनलमुळे
लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे विभक्त झाले आहेत. या ठिकाणी इतरही माहिती पाहिजे, यात जास्त कन्फ्युजन होतं. याच्या खाली 8 डिग्री चॅनल येईल आणि त्याच्या खाली मालदीव मिळेल. इकडच्या साईडला बघितलं तर इथे लिटिल अंदमान येईल आणि त्याच्या खाली 10 डिग्री चॅनल आणि त्याच्या खाली कार निकोबार आयलंड मिळेल. तर आय होप तुम्हाला कन्फ्युजन क्लिअर झाले असेल. पुढचा प्रश्न आहे, GT त्रिवार्ता यांच्या हवामान वर्गीकरणानुसार पश्चिम किनारपट्टीवरील मैदानी भाग आणि त्रिपुरा राज्यात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे हवामान आहे? यात जर बघितलं तर एकूण 7 प्रकारात भारताचं हवामान त्यांनी विभागलं. आपण मॅपवर बघू. यात कॅपिटल A म्हणजे उष्ण, B म्हणजे शुष्क, C म्हणजे आर्द्र मध्य, D म्हणजे आर्द्र सूक्ष्म, E म्हणजे ध्रुव किंवा इक्वेटर आणि F म्हणजे उंचवटा. तसेच स्मॉल m म्हणजे मान्सून, S म्हणजे स्टेपी आणि W म्हणजे सव्हाना. आपल्याला त्यांनी पश्चिम किनारपट्टी जे की हा भाग आणि त्रिपुरा जे की इथे दिसेल या भागाचं हवामान विचारलंय, जे की AM ने दाखवलंय. A म्हणजे उष्ण आणि M म्हणजे मान्सून. उष्ण कटिबंधीय मान्सून हवामान. आपण ऑप्शन मध्ये चेक करू. ऑप्शन 3 मध्ये दिसतंय उष्ण कटिबंधीय पावसाळी किंवा मान्सून हवामान. हेच आपलं आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी खालीलपैकी किती आहे? महाराष्ट्र तसेच भारतात या वाऱ्यापासून मॅक्सिमम प्रमाणात पाऊस मिळतो. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन 3 85%. मान्सूनचा जर विचार केला तर पृथ्वी झुकलेली असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये सूर्याची पोझिशन जी की इक्वेटरच्या वरती असते ती या ठिकाणी येते. त्यामुळे इथे डायरेक्ट सूर्याची किरणे पडतात आणि या ठिकाणचं तापमान जास्त वाढतं आणि इथे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. तसेच या ठिकाणी जास्त दाबाचा पट्टा निर्माण होईल. हवा ही नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहताना दिसते. मग ज्यावेळेस ही हवा समुद्राच्या वरतून वाहते त्यावेळेस या समुद्राची वाफ या हवेमध्ये मिक्स होते आणि जमिनीवर अडथळा मिळताच या वाफेचं रूपांतर पावसामध्ये होताना आपल्याला दिसेल. तर अशा प्रकारे मान्सूनची निर्मिती होते. हा मान्सून 1 जूनला केरळच्या किनारपट्टीवर पोहोचतो, 7 जून पर्यंत मुंबईत पोहोचतो आणि 15 जुलै पर्यंत संपूर्ण भारतात हा मान्सून पोहोचलेला असतो. तर अशा प्रकारे आजचे आपण सर्व प्रश्न सॉल्व्ह केले आहेत. आय होप तुम्हाला समजले असतील.